हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू सन अकॅडमी ऑफ सायन्स कराड. आज आपण काय करणार आहोत? आज आपण नेक्स्ट लेक्चरला जाणार आहोत, जिथे आपण पॉइंट आपला काय आहे तर तो म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसेस. मग आता व्हॉट इज मीन्ड बाय इक्विपोटेन्शियल सरफेसेस? मग त्यासाठी थोडं आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल, थोडं आपण रिवाइज केलं पाहिजे. मग आता आठवतंय का तुम्हाला? बघा बरं, हा जर इक्वी सोडला तर पुढे तुम्हाला काय दिसतोय? पोटेन्शियल. मग पोटेन्शियल साठी आपण बरेचसे डेरिव्हेशन्स केले, एक्सप्रेशन्स बघितलं. मग त्याच्यावरून तुम्हाला हा इक्विपोटेन्शियल सरफेस तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा मी असं म्हणेन, व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज? म्हणजे पॉइंट चार्ज साठी तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं इक्वेशन किती मिळालंय? व्हॉट इज द इक्वेशन फॉर पॉइंट चार्ज? मग पोटेन्शियलचं इक्वेशन तुम्ही फाइंड करताना तुम्ही इक्वल टू व्ही इक्वल टू फाइंड केलं असेल की, बरोबर? मग आता ते एक्सप्रेशन म्हणजे व्ही इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर, बरोबर का? ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज साठी तुम्हाला पोटेन्शियलचं एक्सप्रेशन काय मिळते? तर व्ही इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर, बरोबर? म्हणजे सिंगल पॉइंट चार्ज, म्हणजे चार्ज किती होता? एकच पॉइंट चार्ज होता. तुम्हाला फिगर आठवत असेल, इथं तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. इथं तुमचा ओ पॉइंट, इथं प्लस क्यू प्लेस केलेला आहे. इथं पॉइंट पी आहे ऍट अ डिस्टन्स आर. इथं इन्फिनिटीचा पॉइंट आहे म्हणजे तो म्हणजे एम. इथं आपला एन आणि हा डिस्टन्स म्हणजेच काय? डीएक्स. आणि ओ पासून एमचा डिस्टन्स म्हणजेच एक्स. आणि इथं येणार तो म्हणजे युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, बरोबर? मग आता ह्या डायग्राम वरून आपण काय केलं? वर्क डन केलं. कुणावरती वर्क डन केलं? तर ह्या चार्ज वरती वर्क डन केलं. कोणता चार्ज आहे हा? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय? टेस्ट चार्ज, बरोबर का? मग ह्या टेस्ट चार्ज वरती वर्क डन केलं, त्याला तिथून कुठं आणला? एम पासून एन पर्यंत आणला. मग असे इनफायनाइटसिमल डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळतात. मग डायरेक्टली टोटल वर्क डन आपण काय करणार? परत एम पासून पी पर्यंत. मग आता वर्क डनचं इक्वेशन काय? डब्ल्यू इज इक्वल टू क्यूव्ही. डब्ल्यू इज इक्वल टू क्यूव्ही म्हणजे वर्क डन बाय वर्क डन ऑन युनिट चार्ज, तो म्हणजे Q0. आणि V म्हणजे त्याचं पोटेन्शियल आपल्याला या चार्ज साठी बघायला मिळतंय. येतंय लक्षात? समजतंय? त्याचबरोबर बघा, आता हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे. म्हणजे हे जर इक्वेशन मी जर असं अरेंज केलं तर आपल्याला काय मिळतंय? असं इक्वेशन मिळतंय का पोटेन्शियलचं? V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. आता हा डब्ल्यू म्हणजे कुठला वर्क डन? एक्सटर्नल वर्क डन ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे Q0. म्हणजे तुम्हाला काय मिळाला? पोटेन्शियल मिळाला. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला एक्सप्रेशन आठवत असेल. त्याचबरोबर आपण एक्सप्रेशन जे डिराईव्ह केलं ते म्हणजे पोटेन्शियलचं इक्वेशन डिराईव्ह केलं. आणि त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जीचं पण एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलंय. मग ते पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन तुम्हाला आठवतंय का? यू इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q0 अपॉन R12 किंवा नुसतं R म्हणलं तरी चालेल. येते का लक्षात? ठीक आहे. म्हणजे तुम्ही पोटेन्शियल एनर्जी पण तुम्हाला इक्वेशन माहित आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं पण तुम्हाला इक्वेशन माहित आहे, आणि त्याचबरोबर वर्क डनचं पण इक्वेशन माहित आहे. ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या एक्सप्रेशन्स वरून आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेसेस बघायचे आहेत. ठीक आहे. देयर आर डिफरंट इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ठीक आहे. मग एक सिंगल चार्ज जर कन्सिडर केला, त्याला सरफेस कसा मिळेल तो आपल्याला बघायचा आहे. लिनियर चार्ज असेल म्हणजे एक असा एक लिनियर चार्ज जर असेल तर त्याच्यासाठी आपल्या सरफेसेस कसे मिळतील? ठीक आहे. व्हेरियस फॉर्म्स ऑफ सरफेसेस आपल्याला जे मिळतात त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे जसं आता आपल्याला माहित आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, तसंच सरफेस चार्ज डेन्सिटी आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, म्हणजे तिघांसाठी तुम्हाला सरफेसेस वेगळे मिळतात, बरोबर का? त्याच पद्धतीनं इक्विपोटेन्शियल सरफेसेस पण आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा रिवाइज करून घ्या किंवा हे फॉर्म्युला तुम्ही आठवून घ्या की इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं इक्वेशन V इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 क्यू अपॉन आर. त्याचबरोबर वर्क डन इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू क्यूव्ही किंवा V इज इक्वल टू एक्सटर्नल वर्क डन ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q0 अपॉन आर. येते लक्षात? गॉट इट माय पॉइंट? कळतं इथपर्यंत? समजलंय? ठीक आहे. आता जाऊया आपण इक्विपोटेन्शियल सरफेसेस कडे.
आता इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणजे काय, नक्की काय सांगायचं आपल्याला. मग आता हे सरफेसेस आपले असे आहेत. द इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर द सरफेसेस at every point on the surface, at every point on the surface, its potential remains same. एक सरफेस घ्या किंवा एक एक्झाम्पल घ्या. हा जो तुम्हाला व्हाईट बोर्ड जो दिसतोय त्याला तुम्ही इमॅजिन करा, दिस इज द इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे हा एक सरफेस आहे. हा व्हाईट बोर्ड म्हणजे एक सरफेस आहे. ह्याच्यावरती मी जर कुठेही पॉइंट मी जर बघितला, कुठल्याही पॉइंटला मी एखादा पॉइंट कन्सिडर केला आणि प्रत्येक पॉइंटला मी जर पोटेन्शियल फाइंड केलं, प्रत्येक पॉइंटला, मग सपोज हा पोटेन्शियल मला V1 असेल, तिथला पॉइंट V2 असेल, तिथला V3 असेल, तिथला V4 असेल, तर माझ्या असं लक्षात येतंय की V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3 इज इक्वल टू V4. म्हणजे इथं जर पोटेन्शियल मला 5 व्होल्ट मिळत असेल तर मला V2 वरती किती मिळणार आहे, तिथं पण मला 5 व्होल्टच मिळणार आहे, तिथं पण 5 व्होल्ट मिळणार आहे, तिथं पण 5 व्होल्ट मिळणार आहे. म्हणजेच काय, तर ह्या सरफेस वरती कोणताही पॉइंट तुम्ही कन्सिडर करा तर तिथं तुम्हाला पोटेन्शियल काय राहणार आहे, सगळीकडं सेमच राहणार आहे. दॅट सरफेसेस आर कॉल्ड ॲज इक्विपोटेन्शियल सरफेसेस. समजतंय माझा पॉइंट, कळतंय मी काय सांगतोय. इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, असा एक सरफेस की त्याच्यावरती तुम्ही कुठेही पॉइंट जरी कन्सिडर केला आणि तिथं जर पोटेन्शियल फाइंड केलं तर त्या पॉइंटला सगळीकडे पोटेन्शियल तुम्हाला काय मिळणार, सेम मिळणार. मग जिथं त्या सरफेसवरती पोटेन्शियल सेम मिळतात त्या सरफेसला आपण काय म्हणतोय, इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे पोटेन्शियल काय झालं, इक्वल. म्हणून तर म्हणतोय ना इक्विपोटेन्शियल. पोटेन्शियल काय झालं, इक्वल झालं ना सगळीकडेच. V1 इक्वल टू V2 इक्वल टू V3 इक्वल टू V4. ठीक आहे. आणि एक आता ज्या वेळेला तुम्ही इक्विपोटेन्शियल सरफेस कन्सिडर करताय तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड कसे असेल, तर एक पॉइंट नोट डाऊन करून घ्या, कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड फॉर इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे मी जर ही इलेक्ट्रिक फील्ड अशी जर कन्सिडर केली टुवर्ड्स यू, तुमच्या बाजूला, ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला हा सरफेस आणि हा इलेक्ट्रिक फील्ड कसा मिळेल, इट इज परपेंडिक्युलर टू ईच अदर. ऑलवेज इट इज परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आर परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड, आर परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड. मग ती कुठेही मिळू दे, कशीही मिळू दे, मग तुम्हाला तो कसा मिळणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस परपेंडिक्युलर मिळणार आहे. हा पॉइंट नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतोय. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. माझा स्टेटमेंट मी सांगतोय, बघा स्टेटमेंट लिहून घ्या. An equipotential surface is that surface. An equipotential surface is that surface. An equipotential surface is that surface at every point of which the electric potential is same. The electric potential is same. ठीक आहे, स्टेटमेंट लिहून घ्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेम. पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे, पॉज करून नोट डाऊन करा. त्याचबरोबर आता मी जर म्हणलं व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे, तर V इज इक्वल 1/4πε0 Q upon R. दिस इज आवर एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. आता पोटेन्शियल आपण काय सांगतोय, सेम सांगतोय, बरोबर. मग आता पोटेन्शियल सेम सांगण्यासाठी म्हणजे हा पोटेन्शियल जो V आहे तो V आपल्याला काय पाहिजे, सेम पाहिजे. मग तो सेम कधी राहणार, ज्या वेळेला हा R तुमचा कॉन्स्टंट राहील त्यावेळेला.
मी असं म्हणलं इफ आर इज कॉन्स्टंट देन व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. इफ आर इज कॉन्स्टंट देन व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजे हा आर जर तुमचा कॉन्स्टंट राहिला तर हा तुमचा व्ही पण काय झाला, कॉन्स्टंट झाला. तुम्हाला सिस्टम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुम्हाला आठवते का बघा बरं. एक पॉइंट पी कन्सिडर केला होता आणि आपल्याला असे नंबर ऑफ चार्जेस आपल्याला मिळाले होते. इथं मी Q1, इथं Q2, इथं Q3, कुठपर्यंत गेलो होतो आपण, Qn पर्यंत गेलो होतो. इथला डिस्टन्स काय R1, इथला डिस्टन्स काय R2, इथला डिस्टन्स काय R3, इथला डिस्टन्स काय REN साठी. ठीक आहे. आणि हा जो पॉइंट आहे तो म्हणजे पी पॉइंट. पी वरती काय केलं आपण, पी वरती पोटेन्शियल फाइंड केलं. ठीक आहे, पोटेन्शियल फाइंड केलं पी वरती. मग Q1 पासून मला पोटेन्शियल किती मिळालं, तर V1 इज इक्वल टू K Q1 अपॉन R1. ह्या Q1 ह्या चार्जचा पोटेन्शियल ह्या पी वरती किती मिळाला, तर V1 इज इक्वल टू K म्हणजे काय, तर 1/4πε0 Q1 अपॉन R1. कोणत्या चार्ज पासून मिळाला आहे, Q1 पासून. किती डिस्टन्स वरती, तर R1 डिस्टन्स वरती. V2 किती मिळणार, V2 पी वरती, तर तो म्हणजे K कोणता चार्ज आहे, Q2 आणि डिस्टन्स किती R2. मग आता मला सांगा V1 इक्वल टू V2 आहे का, इथं V1 इक्वल टू V2 आहे का, किंवा इक्वल टू V3 आहे का. V3 ला पण किती मिळणार, K Q3 अपॉन R3. प्रत्येकाचा डिस्टन्स सेम आहे का, नाही. प्रत्येकाचा डिस्टन्स व्हेरी होतो, त्यामुळे प्रत्येकाचं पोटेन्शियल काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. पण ह्या इक्वी पोटेन्शियल वरती, सरफेसेस वरती तुम्ही जर पोटेन्शियल पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला काय मिळणार आहे, सेमच मिळणार आहे. ठीक आहे. म्हणून मी काय म्हणलं, आर इज कॉन्स्टंट. म्हणजे मी असं म्हणलं R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R3. सगळे डिस्टन्स तुमचे जर सेम मिळाले तर सगळ्यांचं पोटेन्शियल मला काय मिळणार, इथं सेम मिळणार. म्हणजे V1 इक्वल टू V2 इक्वल टू V3. येते लक्षात. हे कधी होणार, ज्या वेळेला आर कॉन्स्टंट आहे ना त्यावेळेला. ठीक आहे. मग आता हे स्टेटमेंट, हा फॉर्म्युला आणि हे 2 लाईन तेवढे लिहून घ्या. खाली पॉज करून नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. झालं. ठीक आहे. आता वेरियस एक्झाम्पल म्हणजे काय, तर आता इक्विपोटेन्शियल सरफेस आपल्याला कसे मिळतात. सपोज इफ आय कन्सिडर अ सिंगल पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे मी जर एक पॉझिटिव्ह चार्ज मी जर कन्सिडर केला +Q. ठीक आहे. मला कोणती फील्ड मिळेल, आता चार्ज आहे म्हणजे साहजिकच मला इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे. पण सिंगल पॉइंट चार्ज मी कन्सिडर केलाय. सिंगल पॉइंट चार्ज कन्सिडर केल्यामुळे काय होत आहे, मला इथं कोणती फील्ड मिळाली, इथं मला रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. म्हणजेच काय, इट इज ट्रॅव्हलिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. कळलं का. ठीक आहे. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे एक सिंगल पॉइंट चार्ज ज्या वेळेला आपण कन्सिडर करतो तर फील्ड तुम्हाला चारही बाजूला पण तुम्हाला फील्ड दिसते. मग त्या फील्डला आपण काय म्हणतोय, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड. कळतंय. ठीक आहे. आता ह्या सिंगल पॉइंट चार्जला इक्विपोटेन्शियल सरफेसेस मला कसे मिळतील. आता मी मगाशी काय सांगितलं, इलेक्ट्रिक फील्ड आणि सरफेस हे दोघं नेहमी कसे असणार आहेत, नेहमी ते एकमेकांना परपेंडिक्युलर राहणार आहेत. म्हणजे हा जर सरफेस असेल तर ही इलेक्ट्रिक फील्ड आणि ते नेहमी एकमेकांना कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर. मग आता इथं मला इक्विपोटेन्शियल सरफेस घ्यायचा आहे. मग कसा घेणार, मग त्यासाठी मी एक रेडियस कन्सिडर करतो आणि रेडियस इक्वल टू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू घेऊन मी तिथं एक कॉन्सन्ट्रिक सर्कल ड्रॉ करून घेतो. म्हणजे हा जर मी कॉन्सन्ट्रिक सर्कल मी जर ड्रॉ केला, ठीक आहे. म्हणजे बघा, सपोज हा रेडियस मी R इक्वल टू 5 सेंटीमीटर मी कन्सिडर केला. रेडियस R इक्वल टू 5 सेंटीमीटर.
मग इथून काय केलं, 5 सेंटीमीटर वरती मी एक सर्कल ड्रॉ करून घेतला. सर्कल ड्रॉ केल्यामुळे मला काय कळालं, आता रेडियस सगळीकडे मला सेमच मिळतोय. इथं पण मला r=5 मिळतोय, इथं पण मला r=5 मिळतोय. ठीक आहे. मग आता रेडियस सगळीकडे मला सेम मिळाला. आता हा जो कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सरफेस जो झाला तो म्हणजे आपला इक्विपोटेन्शियल सरफेस. हा कॉन्सेंट्रिक सरफेस जो आपल्याला मिळाला तो काय आहे, तो इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आपला. की जेणेकरून मी जर ह्या सरफेस वरती इथं जर पोटेन्शियल फाइंड केलं किंवा इथं पोटेन्शियल फाइंड केलं किंवा इथं पोटेन्शियल फाइंड केलं तर रेडियस मला सगळीकडे सेमच मिळाला ना, बरोबर का. इथलं पोटेन्शियलचा रेडियस मला किती मिळाला, 5. इथल्या पोटेन्शियलचा रेडियस मला किती मिळाला, 5. इथल्या पोटेन्शियलचा रेडियस किती मिळाला, 5. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होता, V = K/Q/R. बरोबर का. R जर मला सगळीकडे जर मला सेम मिळत असेल तर पोटेन्शियल मला काय मिळणार, सेम मिळणार ना. मग अशा सरफेसेसला आपण काय म्हणतोय, दिस आर द कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सरफेसेस, इक्विपोटेन्शियल सरफेसेस. येथे लक्षात, म्हणजे ज्यावेळेला सिंगल पॉइंट चार्ज तुम्ही कन्सिडर कराल तर तुम्हाला कॉन्सेंट्रिक स्पेरिकल सरफेसेस तुम्हाला मिळतील. सपोज अजून एखादा मी रेडियस वाढवून घेतला ना, अजून एक सर्कल मी इथे ड्रॉ करून घेतला, तर आता मला इथं एक पोटेन्शियल मिळेल, इकडे एक पोटेन्शियल मिळेल, इकडे एक मिळेल, इकडे एक मिळेल. ठीक आहे. मग आता बघा, इथलं पोटेन्शियल, इथलं पोटेन्शियल, इथलं पोटेन्शियल. आता ह्या सरफेस वरती जेवढं पोटेन्शियल आहे ते सगळीकडे मला काय मिळणार, सेम मिळणार. ठीक आहे. मग आता मी असं म्हणतोय, ह्या पहिल्या सरफेस वरती आणि ह्या दुसऱ्या सरफेस वरती पोटेन्शियल सेम असणार का. ठीक आहे. आउटसाइडचा मी पहिला सरफेस कन्सिडर केला, इनसाइडचा मी दुसरा सरफेस कन्सिडर केला. इथलं पोटेन्शियल मला काहीतरी मिळालं, ह्या दुसऱ्या सरफेस वरचं पोटेन्शियल मला काहीतरी मिळालं. मग ह्या फर्स्ट आणि सेकंड मधलं पोटेन्शियल सेम आहे का, नाही. हिअर पोटेन्शियल इज नॉट सेम, नॉट इक्वल, बिकॉज सरफेसेस आर डिफरंट, रेडियसेस आर डिफरंट. R चा डिस्टन्स वेगळा, इथं 5 आहे, इथं 10 असेल. ठीक आहे. फक्त कुठले पोटेन्शियल सेम झाले, त्या सरफेसेस वरती जेवढं पोटेन्शियल तुम्ही बघणार त्या सरफेस वरती पोटेन्शियल तुम्हाला काय मिळणार, सेम मिळणार. कळतंय, समजतंय. ठीक आहे. हा झाला इक्विपोटेन्शियल सरफेस कोणासाठी, तर सिंगल पॉइंट चार्ज साठी. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही इथं ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. फॉर अ सिंगल पॉइंट चार्ज, फॉर ए सिंगल पॉइंट चार्ज, रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल. आणि इथं नाव द्या, इक्विपोटेन्शियल सरफेसेस, इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ठीक आहे. डायग्राम नोट डाउन करून घ्या. इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर अ सिंगल पॉइंट चार्ज. इथे लिहा सिंगल पॉइंट चार्ज. ठीक आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. फर्स्ट. आता सेकंडला काय करायचं, लिनियर चार्ज कन्सिडर करायचा. लिनियर चार्ज हा सिंगल पॉइंट चार्ज, आता लिनियर चार्ज, सिंगल पॉइंट चार्ज, आता लिनियर. लिनियर म्हणजे काय आला, स्ट्रेट लाईन आला. स्ट्रेट म्हणजे मी एखादा रॉड कन्सिडर करतो की असा. ठीक आहे. हा रॉड कन्सिडर केला आणि इथं मला काय मिळतोय, त्याच्यावरती चार्जेस मिळतात. दीज आर द चार्जेस ऑन द लिनियर चार्ज ऑन अ रॉड. ठीक आहे. एक रॉड घ्या, त्याच्यावर तुम्हाला हा चार्ज मिळेल. आता रॉड मी जर असा कन्सिडर केला तर मला सगळीकडे मला काय मिळतोय, सगळीकडे मला चार्जेस मिळतात. इथं चार्ज मिळतोय, इकडे सगळीकडे चार्ज मिळतोय, इथं मला चार्ज मिळतोय, इकडे मला सगळीकडे चार्ज मिळतोय, इकडे मला सगळीकडे चार्ज. म्हणजे चार्ज जर बघितलं तर सगळीकडे चार्जेस आहेत. ठीक आहे. मग आता या चार्ज साठी मला इलेक्ट्रिक फील्ड कशी मिळेल. आता इथं चार्ज आहे का, इथं चार्ज आहे का, नाही. चार्ज कुठं आहे, कर्व सरफेस वरती. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. फक्त कर्व सरफेस वरती. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला अशी मिळेल का,
ही इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला अशी मिळेल. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. आणि इकडे जर बघितलं तर इकडे तुम्हाला अशी मिळेल. ठीक आहे. आणि समोर जर बघितलं तर तुम्हाला इकडे अशी मिळेल. समोर बघितलं तर ठीक आहे अशी मिळेल. म्हणजे तुम्हाला ही फील्ड तुम्हाला अशी मिळणार आहे. कळतंय का बघा. हा तुमचा रॉड आहे. रॉड मध्ये चार्ज आहे आणि हा ब्लू कलरच्या पेन मध्ये तुम्हाला काय दिसतोय इलेक्ट्रिक फील्ड. ही इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला अशी मिळणार. कळतंय. गॉट इट माय पॉइंट. ठीक आहे. आता इथून इकडे फील्ड मिळेल का. इथून इकडे फील्ड मिळेल का. नाही. इथं फील्ड नाही. इथं चार्जच नाही. नो चार्ज. चार्ज फक्त तुम्हाला कर्व सरफेस वरती मिळतो. आता मला इथं इक्विपोटेन्शियल सरफेसेस मला बघायचं आहे. इक्विपोटेन्शियल सरफेस. इलेक्ट्रिक फील्ड तर ह्या रॅडियल फील्ड सारखी झाली ना. फक्त सेंटरला इथं असा आला. आता वरचा टॉप व्ह्यू काय करायचं तुम्हाला असा बघायचा आहे. ठीक आहे. हा रॉड असा आहे. हा जर मी असा केला तर मला पॉईंट चार्ज दिसतो असा. ठीक आहे. पण आता तो असा. ठीक आहे. लिनियर चार्ज. आता इथं इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे मला काय मिळेल. इथं मला सिलेंडर बघायला मिळेल. ऍप्लिकेशन आठवतंय का. गॉस लॉचं ऍप्लिकेशन. गॉसला सिलेंडर एक कन्सिडर केला होता त्यासाठी. मग आता इथं जे मला मिळणार हा मिळणार म्हणजे गॉसियन सरफेस. ठीक आहे. मग हा इथं गॉसियन सरफेस म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन जर इक्विपोटेन्शियल सरफेसेस तिथं कन्सेप्ट वेगळी होती. इथं कन्सेप्ट वेगळे. ठीक आहे. गॉसियन सरफेस म्हणजे आपण त्या रॉडला पूर्णपणे कव्हर करून देतो. ठीक आहे. मग तो स्पियर असेल रॉड असेल. मग रॉड साठी आपण पूर्ण घेऊ शकत नाही. इन्फाइनाइट मध्ये होता. त्यामुळे आपण काय केलं होतं. आपण लिनियर चार्ज कन्सिडर केला होता पर मीटर प्रमाणे. बरोबर. चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ असं आपण म्हणलं होतं ना. चार्ज डिस्ट्रीब्युटेड पर युनिट लेंथ त्याच्या पद्धतीने आपण केलं होतं. मग तशाच प्रकारे मी जर इथला रेडियस मी जर R इक्वल टू 5 सेंटीमीटर कन्सिडर केला आणि इथं मी सिलेंडर ड्रॉप घेतला. मग इथं मला R इक्वल टू 5 मिळत असेल तर इथं मला किती मिळणार आहे. इथं पण R इक्वल टू 5 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे लिनियर चार्ज जर असेल तर आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस कोणत्या पद्धतीने मिळतोय. तर इक्विपोटेन्शियल सरफेस आपल्याला सिलेंडरच्या रूपामध्ये मिळतोय. इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. हिअर इक्विपोटेन्शियल सरफेस आर सिलेंडर्स. ठीक आहे. तसंच मी जर रेडियस वाढवला तर परत मला इथं परत मला असं मिळेल. ठीक आहे. हा जर रेडियस झाला इकडचा. इथं एक मी म्हणतो R इक्वल टू 10 असेल. इकडचा R इक्वल टू किती तो पण 10 असेल. ठीक आहे. म्हणजे जर लिनियर चार्ज असेल तर तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेस कसा मिळणार आहे. सिलेंडरच्या पद्धतीनं मिळणार आहे. इथं पोटेन्शियल काय मिळेल. इथलं पोटेन्शियल किती असेल. इथलं पोटेन्शियल किती असेल. इथलं पोटेन्शियल किती असेल. ह्या सिलेंडर वरती जेवढं पोटेन्शियल तुम्ही त्या कर्व सरफेस वरती बघा सेम राहणार. इथलं पोटेन्शियल काय राहणार. इथलं पोटेन्शियल सेम राहणार. पण इथलं पोटेन्शियल इथलं पोटेन्शियल सेम राहणार का. नाही. इथला आरचा डिस्टन्स वेगळा आहे. इथला आरचा डिस्टन्स वेगळा आहे. इथं व्हॅरी झाला पोटेन्शियल सेम येणार का. नाही. पोटेन्शियल कुठं सेम. त्या सरफेस वरती कुठेही जरी पॉईंट घेतला तर त्या पॉईंटला पोटेन्शियल तुम्हाला सगळीकडे सेमच मिळणार. म्हणजे इथलं पोटेन्शियल इकडचं पोटेन्शियल तुम्हाला सगळीकडे काय मिळणार सेम. तसंच इथलं पोटेन्शियल आणि इकडचं पोटेन्शियल सगळीकडे काय मिळणार सेम. येते लक्षात. चला डायग्राम ड्रॉ करून घ्या. नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. कळालं इथं बरं. ठीक आहे. एनी डाऊट. आता बघा मी आता एक इक्विपोटेन्शियल सरफेस असं कन्सिडर करतो. ठीक आहे. हा आपला इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेस. पोटेन्शियल सेम मिळतंय. हे कसं सेम मिळतं ते आपण बघूया. ठीक आहे. किंवा वर्क डन आपण बघूया. वर्क डन आपण केलं होतं ना. चार्जला आपण मूव्ह केला होता. कुठून कुठं इन्फिनिटी पासून ते लोकेशन पर्यंत आणलं होतं. ठीक आहे. मग आता इमॅजिन करूया दिस इज द इक्विपोटेन्शियल सरफेस आणि ह्या सरफेस वरती मला 2 पॉइंट मिळतात. ह्याला मी म्हणतो A, ह्याला मी म्हणतो B. आठवतंय का.
ह्या फिगर मध्ये आपण इथं इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली, इथं एल कन्सिडर केला, इथं एन कन्सिडर केला, इथं पी आहे, इथं आपल्याकडे ओ आहे. ठीक आहे. इथं चार्ज घेतला तर Q0, इथं चार्ज घेतला तर प्लस Q. आता हा चार्ज कुठं होता आपला? इन्फिनिटी मध्ये चार्ज होता. तिथून त्याला कुठं आणला? लोकेशन वरती आणला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं इक्वेशन असं काहीतरी मिळालं. मग आता इमॅजिन करा, सपोज मी जर इथं बी वरती एखादा चार्ज मी कन्सिडर केला. कोणता चार्ज कन्सिडर केला? तर युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज किंवा Q म्हणलं तरी चालेल इन जनरली. तर आता Q0 मी बी वरती घेतला. आता मी त्या बी वरती त्या Q0 वरती वर्क डन करतो. मग तो वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? W इज इक्वल टू QV किंवा पोटेन्शियलची इक्वेशन किती आहे? V इज इक्वल टू वर्क डन म्हणजे कुठला? एक्सटर्नल वर्क डन ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कुठून कुठं आणला मी? बी पासून ए वरती आणला. असं वर्क डन आपण केलं होतं. ठीक आहे. मग आता एक्सप्रेशन त्यासाठी लिहूया. इथं V म्हणजे कुठला? एबीचं पोटेन्शियल आलं. मला सिंगल साठी लिहायचं आहे, ए पॉइंट साठी लिहायचं आहे, बी पॉइंट साठी लिहायचं आहे. वर्क डन केलं. कुठून कुठं केलं? ए टू बी केलं का बी टू ए केलं? वर्क डन करतोय कुठून कुठं? फ्रॉम बी टू ए. फ्रॉम बी टू ए म्हणजेच वर्क डन फ्रॉम बी टू ए. कोणत्या चार्ज वरती? युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती. पोटेन्शियल मला हायर कुठं मिळेल? ए वरती मिळेल का बी वरती मिळेल? आता हा Q0 कुठे इमॅजिन केला आपण? इन्फिनिटी मध्ये. मग इन्फिनिटीतलं पोटेन्शियल किती असतंय? 0. ठीक आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन तुम्हाला कसं मिळणार? VA मायनस VB विच इज इक्वल टू WBA अपॉन Q0. ऑलरेडी हे पाठीमागच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. जर आठवत नसेल तर ते प्रिव्हियस लेक्चर्स बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तिथं तुम्हाला इक्वेशन मिळालं. ओके. मग आता बी आपण काय म्हणलं होतं? इन्फिनिटी म्हणलं होतं ना. बी जर पॉइंट आपला इन्फिनिटी असेल तर हा पण आपला पॉइंट कुठे येणार? इन्फिनिटी मध्ये येणार. तर इकडचं सगळीकडचं पोटेन्शियल काय राहणार आहे? सेम ना. त्यामुळं 0 मायनस 0 WBA अपॉन Q0. Q0 इकडे आला म्हणजेच वर्क डन किती मिळाला? वर्क डन तुम्हाला मिळाला 0. वर्क डन किती मिळाला? 0. येते लक्षात? ठीक आहे. काय अडचण? बी आपण काय इमॅजिन केलाय? इन्फिनिटी ना. मग इन्फिनिटी म्हणजेच काय? तर पोटेन्शियल त्याला किती असतो? 0. मग हा बी जर इन्फिनिटी मध्ये असेल तर ए कुठं असणार आहे? ए पण तुमचा इन्फिनिटी मध्येच येणार. ठीक आहे. आणि आपण असंही म्हणलं तरी चालेल, इन्फिनिटी जरी नाही कन्सिडर केला तर इथं तुमचं पोटेन्शियल हायर मिळतंय, इथं तुमचं लोअर मिळतोय. ठीक आहे. म्हणजे VA मायनस VB. आता VB ला 0 म्हणायचं, VA तुमचं काहीतरी असेल, पण ते सरफेस तुमचं इक्वल असल्यामुळं, सरफेस तुमचा एक असल्यामुळं पोटेन्शियल सगळीकडे काय मिळतं? सेम मिळतं. त्यामुळं सपोज इथं जर पोटेन्शियल मी म्हणलं इथं 5 व्होल्ट असेल तर इथं पण मला किती मिळणार आहे? 5 व्होल्टच मिळणार आहे. त्यामुळे ते जरी घेतलं 5 मायनस 5 म्हणजे स्कोर किती आला? 0 आला. येते लक्षात? ठीक आहे. म्हणजे समजा मी इथं ए वरती जर 6 व्होल्ट केलं किंवा 10 व्होल्ट कन्सिडर केला तर बी वरती किती असणार आहे? 10 व्होल्टच असणार आहे. त्यामुळे 10 मायनस 10 इक्वल टू अगेन 0. म्हणजे मी फक्त सांगण्याचं कारण म्हणजे काय, आपण हे पहिलं इन्फिनिटीचा पॉईंट आपण ऑलरेडी बघितला होता म्हणून तुम्हाला मी ते इन्फिनिटीचं एक्झाम्पल सांगितलं. पण कसं येईल, तुम्ही इन्फिनिटीच्या पद्धतीने जरी गेला तरी तुम्हाला 0 मिळणार आहे. आणि तुम्ही जर पोटेन्शियल तुम्हाला काय मिळत असेल तर ते पोटेन्शियल तुमचं काय करणार आहे? डिफरन्स घेणार आहे. आणि डिफरन्स घेतल्यामुळं तो काय करणार आहे? परत 0 आणणार आहे. म्हणजे इथं 5 असेल तर इथं पण किती असणार? 5. कारण पोटेन्शियल सरफेस वरती सगळीकडे काय राहणार आहे? सेम राहणार. गॉट इट माय पॉइंट? ठीक आहे. हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट, आता हा आपला इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि त्याच बरोबर मी काय म्हणतोय, तिथं मी जर इलेक्ट्रिक फील्ड मी जर कन्सिडर केली की तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळाली. आणि इलेक्ट्रिक फील्डच्या सरफेसला कसे आहे? परपेंडिक्युलर आहे. हे तर आपल्याला माहित आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, हा आपला इक्विपोटेन्शियल सरफेस
आणि ही इलेक्ट्रिक फील्ड अशी गेली इथून पुढे गेली. ठीक आहे. मग आता दाखवताना मी आता असं दाखवतोय. ठीक आहे. म्हणजे इथनं ही इलेक्ट्रिक फील्ड आली, इथून ती वरती अशी गेली. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट म्हणजे तुमचा आता असा पार्ट आहे. कळतंय? ठीक आहे. इथून ही फील्ड आली, ती अशी गेली. त्यामुळे फील्ड त्या सरफेसला कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतोय बघा, ठीक आहे. आता सपोज इथं एक चार्ज आहे, इथं एक चार्ज आहे क्यू. त्या क्यू वरती आपण वर्क डन करू. त्या क्यू वरती जरी वर्क डन केलं, सपोज इथून मी त्याला इकडे ढकलला, त्याच्यावरती वर्क डन केलं, ते वर्क डन मला किती मिळणार आहे? 0 मिळणार आहे. आत्ताच बघितलं आपण, सरफेस वरती चार्ज कुठेही जरी मूव्ह केला, कुठेही कुठून कसाही आणला, तरी त्याच्यावरचा वर्क डन किती राहणार आहे? 0. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतोय, आपल्याला पोटेन्शियलचे आता पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड असे इक्वेशन माहित आहे. आता त्याला तुम्हाला बघा, आता त्याला बघा, dv is equal to E dot ds वेक्टर फॉर्म मध्ये. हे इक्वेशन आठवते का तुम्हाला? पोटेन्शियल इज इक्वल टू E into ds, इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मग आता dv वेक्टर इज इक्वल टू E वेक्टर डॉट पोटेन्शियल ग्रेडियंट आठवते का? इज इक्वल टू dv बाय dx मायनस dv बाय dx. ठीक आहे. आता बघा मी काय सांगतो इथं, की इलेक्ट्रिक फील्ड आणि तुमचा dx हा परपेंडिक्युलर आहे. कसा परपेंडिक्युलर आहे? तर बघा, आता इथं डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट असल्यामुळं मॅग्निट्यूडचं इक्वेशन काय आहे ना, तर dv इज इक्वल टू E dx cos थिटा. वेक्टर कसा आहे? डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट असल्यामुळे किती येणार आहे इथं? cos थिटा. ठीक आहे. त्यामुळे हे तुमच्या लक्षात येतंय, तुम्हाला माहित आहे. आता मी काय म्हणतोय बघा, आता E आणि dx हे परपेंडिक्युलर कधी येणार? थिटा इक्वल टू 90, cos 90 इज इक्वल टू 0. ठीक आहे. cos 90 इज इक्वल टू 0 म्हणजे तो तुम्हाला परपेंडिक्युलर मिळेल. मग बघा बरं, इलेक्ट्रिक फील्ड त्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे आणि इथून चार्ज इकडे मूव्ह केला, म्हणजे इथं मला डिस्प्लेसमेंट मिळाला, तो म्हणजे dx. ठीक आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड इकडं आणि dx तुमचा इकडं. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इकडं, dx इकडं, म्हणजे टोटल अँगल किती मिळाला आपल्याला इथं? 90 डिग्री. मग आता cos 90 म्हणजे किती? cos 0 इज इक्वल टू 1, cos 90 इक्वल टू 0. ठीक आहे. cos 90 इक्वल टू 0 म्हणजेच काय झाला? इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू dx. कुठेही सरफेस वरती तुम्ही जर इथून इकडे गेला, हा तुम्हाला dx मिळाला, हा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळाला, परत तुम्हाला अँगल किती मिळणार? 90 डिग्री. येते लक्षात? तुम्ही रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण तुम्ही बघू शकता. सपोज हा आपला रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड असेल, इथं तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेस मिळतोय, इथं तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेस मिळतोय. मग आता ही झाली इलेक्ट्रिक फील्ड, ही काय झाली? इलेक्ट्रिक फील्ड. इथला अँगल किती आहे? 90 डिग्री. इथला डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्हाला असा मिळेल dx. परत किती झालं? परत परपेंडिक्युलर. किंवा इथं जरी पॉइंट कन्सिडर केला, इथला डिस्प्लेसमेंट काय मिळणार? इकडे dx मिळणार. परत किती? परपेंडिक्युलर. म्हणजे कुठल्याही सरफेस वरती तुम्ही जर डिस्प्लेसमेंट घेतला आणि इक्विपोटेन्शियल सरफेस वरती, तर तुम्हाला E इज परपेंडिक्युलर टू dx. E इज परपेंडिक्युलर टू dx. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. कळालं? म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे जरी घेतला, तर इलेक्ट्रिक फील्ड डिस्प्लेसमेंट काय राहणार आहे? दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर राहणार. ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. ठीक आहे. सपोज डायपोल जर कन्सिडर केला, डायपोलला दोन चार्जेस मिळतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. ठीक आहे. डायपोल मध्ये तुम्हाला माहित असेल, डायपोल आपण काय सांगितलं होतं?
2 इक्वल चार्जेस आर सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स, बरोबर का? 2 इक्वल चार्जेस आर सेपरेटेड बाय अ फायनाइट डिस्टन्स. आता बघा हा डायपोल आहे म्हणजे आता इलेक्ट्रिक फील्ड कशी मिळणार? दे विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर, बरोबर? अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर किंवा तुम्हाला असं मिळेल. आणि डायरेक्शन कशी असणार आहे? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ही डायरेक्शन तुम्हाला मिळणार. ठीक आहे, ही अशी डायरेक्शन तुम्हाला मिळेल. आता तिथून जर बघितलं तर हे असं मिळेल, तिथून जर बघितलं तर हे असं मिळेल, तिथून जर बघितलं तर हे असं, हे असं. ठीक आहे. आता इथं आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेसेस ड्रॉ करायचे. मग आता इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणजे तुम्हाला कसे मिळणार बघा, तर परपेंडिक्युलर म्हणजे ड्रॉ करताना असं ड्रॉ करायचं, परपेंडिक्युलर दिसलं पाहिजे. म्हणजे इथला अँगल किती 90, इथला अँगल किती 90, इथला अँगल किती 90. ठीक आहे. तसंच मी वाढवायला घेतलं तर हे मला असं काहीतरी मिळेल, हे मला असं काहीतरी मिळेल. ठीक आहे, इकडे पण तुम्हाला असंच काहीतरी मिळेल. ठीक आहे. कुठला जरी अँगल तुम्ही बघितला तर तुम्हाला तो किती मिळणार आहे? 90 मिळणार आहे. कुठलाही अँगल घ्या तुम्हाला 90. ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा डायपोल साठी तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेसेस. म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो? इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ठीक आहे, इक्विपोटेन्शियल सरफेसेस. ठीक आहे, तुम्ही ऑलरेडी नोट डाऊन केलंय. ठीक आहे, समजून घेतला. म्हणजे तुम्ही इक्विपोटेन्शियल ड्रॉ करत असताना ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथे लाईन्स आहेत ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे. हे इलेक्ट्रिक फील्डच्या सरफेसला कसे परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे इथून तो गेला 90 डिग्री मिळेल, इथून तो गेला 90 डिग्री मिळेल, इथं गेला 90 डिग्री मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तो ड्रॉ करायचा. कळालं? समजला पॉइंट? ठीक आहे. आता आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी बघायची. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यू. ऑलरेडी एक्सप्रेशन बघितलंय, ते एक्सप्रेशन लागलंच नाही तो तिथं जे आपण मगाशी लिहिलं होतं. यू इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q0 अपॉन R12 किंवा R. हे इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फक्त आता जे बघायचं आहे ते सिस्टम साठी बघायचं आहे. तुम्हाला मागच्या वेळेला मी छोटीशी एक ग्राफ डायग्राम तुम्हाला दिली होती, तिथे मी इक्वेशन तुम्हाला लिहून दाखवले होते कसे कसे करायचं, काय करायचं. तो सिस्टम आता पुन्हा इथे येतोय. ठीक आहे, तो सिस्टम फक्त आपल्याला सांगायचा आहे. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी त्यातला पहिला पॉईंट आपला काय आहे? पहिला पॉईंट आपला असा आहे, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. Potential energy of a system of 2-point charge, of a 2-point charge. ठीक आहे. बघा मी काय सांगतो. एक्स वाय आणि झेड आपला ओरिजिन ओ. तर मी घेतो ए पॉइंट, तर मी घेतो बी. ठीक आहे. आणि इथून हा याचा पोझिशन वेक्टर R1 आणि इथून हा पोझिशन वेक्टर R. बघा काय सांगतो मी. पोटेन्शियल एनर्जीसाठी वर्क डन आपण इक्वेशन बघितलं, W इज इक्वल टू QV. पोटेन्शियलचं इक्वेशन लिहिलं, पुढे जाऊन आपल्याला हे एक्सप्रेशन मिळालं, ते म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी U इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q0 अपॉन R. ठीक आहे. आता तेच फक्त सिस्टम साठी सांगतो. तो म्हणजे आपला पहिला पॉईंट काय आहे,
किती सिस्टम आहे, किती चार्जेसची, तर 2 पॉईंट, म्हणजे 2च चार्ज फक्त आपल्याला आणायचे. असं आपण n चार्जेस पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, पण पहिल्यांदा आपण 2 पॉईंट साठी कन्सिडर करूया. ठीक आहे, मग आता काय केलंय बघा, तुम्हाला इथे 3 ऍक्सिस तुम्हाला दिसतील, एक्स, वाय आणि झेड. त्यातला एक प्लेन कन्सिडर केलाय, तो म्हणजे एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेन मध्ये तुम्हाला 2 पॉईंट तुम्हाला दिसतील, ए पॉईंट आणि बी पॉईंट. मग आता ए चा पोझिशन वेक्टर ओरिजिन पासून आहे तो म्हणजे किती, r1 वेक्टर, आणि बी साठी पोझिशन वेक्टर आहे तो म्हणजे r2 वेक्टर. ठीक आहे, these are the position vectors for point A and B. आता आपल्याकडे 2 चार्जेस आहेत. 2 चार्जेस मध्ये कोणते, एक म्हणजे Q1, दुसरा म्हणजे Q2. आणि हे चार्जेस कुठे आहेत, इन्फिनिटी मध्ये. हे चार्जेस कुठे आहेत, इन्फिनिटी मध्ये आहेत. तुम्हाला स्टेटमेंट आठवते का बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं. इट इज डिफाइंड ॲज द चार्जेस विच वी ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. इन्फिनिटी मधला चार्ज असेल तिथून त्याला कुठं आणतोय आपण, प्रेझेंट लोकेशनला आणतोय. मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय, त्याच्यासाठी वर्क डन करावं लागतंय. आणि वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ऑलरेडी ते झालंय, ते जरा रिपीट करा, रिवाइज करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग आता इमॅजिन करा, दिस 2 चार्जेस आर प्लेस्ड ॲट इन्फिनिटी. कुठं प्लेस केलाय त्याला, इन्फिनिटी मध्ये प्लेस केलाय. मग आता तिथून त्याला कुठं आणायचं आहे, तर ह्या लोकेशन वरती आणायचं आहे. म्हणजेच कुठं, Q1 कुठं आणणार, A वरती, Q2 कुठं आणणार, B वरती. ठीक आहे, मग आता मी काय म्हणतोय बघा, वर्क इज डन ऑन द चार्ज Q1 टू ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू लोकेशन. पहिला वर्क डन करूया, त्याला मी म्हणतो W1. W1 इज इक्वल टू, ठीक आहे, वर्क डन ऑन चार्ज Q1 to bring from infinity to A point. To bring from infinity to A point. मग आता बघा, ह्या Q1 वरती वर्णन करणार आहोत. Q1 ला मी ह्या A वरती घेऊन आलो. Q1 ला मी A वरती घेऊन आलो. मग त्याच्यावरती मी जे वर्क डन केलं ते किती मिळालं, W इज इक्वल टू QV. बरोबर का, W इज इक्वल टू QV. कोणता चार्ज आहे, Q1. मग आता इथं पोटेन्शियल मला किती मिळणार आहे, पोटेन्शियल मला काय मिळणारच नाही. आपण वर्क डन जे करायचो तो वर्क डन काय होता, अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड होता ना, अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड. मग इथं अपोज करणारा कोण आहे का, Q1 ला अपोज करणारा कोण आहे का, एक इलेक्ट्रिक फील्ड आहे का दुसरी कुठली. आपली पहिली डायग्राम काय होती, ही डायग्राम आपली अशी होती. इथं Q0 होता, इथं प्लस Q होता आणि इथं पॉईंट P होता. ह्या Q0 ला इथं आणण्यासाठी ह्या Q ची इलेक्ट्रिक फील्ड होती ना त्या डायरेक्शनला, म्हणजे हा Q ह्या Q0 ला अपोज करायचा. मग Q1 ला मी A वरती आणत असताना इथं दुसरा कुठला चार्ज आणायचा Q1 ला अपोज करण्यासाठी, Q1 ला अपोज करण्यासाठी दुसरा कुठला चार्ज आहे का, इथं कोणच नाहीये, एम्प्टी आहे. देयर इज नो एनीवन, नो अदर चार्ज, नो अदर चार्जेस. ठीक आहे, टू अपोज चार्ज Q1. हेन्स व्हॉट विल बी द वर्क डन फॉर चार्ज Q1, इट विल बी 0. आठवतंय का, जर त्या चार्जला अपोज करणारच कोण नसेल मग त्याला वर्क डन किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याला फोर्सच कुठला मिळत नाही, F इज इक्वल टू 0. त्यामुळे तुझा डिस्प्लेसमेंट पण तुमचा काय झाला, 0 झाला. म्हणजे इथनं त्याला जे वर्क डन केलं त्या वर्क डनला किंमत किती राहिली, 0. सिंगल चार्ज ज्यावेळेला तुम्ही घेऊन येताय त्यावेळेला वर्क डन किती मिळणार आहे, 0च मिळणार आहे. पहिला चार्ज ज्यावेळेला तुम्ही आणताय त्याचा वर्क डन नेहमी किती असणार आहे, 0. If there is no any other field over here, then only it is 0. इथं फील्ड आहे का, कुठलीच फील्ड नाहीये. मग डायरेक्टली आपण काय करतोय, पहिला चार्ज घेऊन येतोय A वरती. मग त्याला अपोज करणार कोण आहे का, कोणच नाहीये. बरोबर, त्यामुळे डायरेक्टली आला तो इथून बसला, पण इथला वर्क डन मला किती मिळाला, 0 मिळाला. येते लक्षात, गॉट माय पॉइंट. नेक्स्ट, now bring charge Q2 from infinity to B point. Q2 ला घेऊन या, कुठं इन्फिनिटी पासून B पॉइंटला. मग आता Q2 ला घेऊन येताना त्याच्यावरती मी वर्क डन केलं की W2, त्याच्यावरती वर्क डन केलं. पण Q2 ला इथं आणल्यानंतर ह्या Q1 ची फील्ड मला इथं मिळाली की
Q1 काय करतोय, Q1 ने इथं फील्ड तयार केली, मग Q1 काय करणार आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे रिपल्शनचा फोर्स मला मिळेल, म्हणजे Q1 काय करणार आहे, Q2 ला अपोज करणार आहे, मग अपोज करत असल्यामुळे लोकेशनवरती येताना अडचण होणार, मग त्याच्यासाठी काय करायला लागणार आहे, वर्क डन करावं लागणार आहे. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय, आता सांगितलं तसा W इज इक्वल टू QV. कुणावरती करतोय, चार्ज Q2 वरती करतोय. पोटेन्शियल कुठला असणार आहे, पोटेन्शियल असणार आहे या Q1 चं, कारण Q1 चा इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला मिळतोय, तो त्याला इथं काय करतोय, अपोज करतोय, कारण वर्क कधी केलं जातं, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिटलाच केलं जातं. ही जर इलेक्ट्रिक फील्ड तुमची या डायरेक्शनला असेल तर तुमचं वर्क तुमचं या डायरेक्शनला असणार आहे, अपोजिट ना, इलेक्ट्रिक फील्डच्या बरोबर अपोजिट तुमचं वर्क. मग आता मी काय म्हणतोय, पोटेन्शियल हा कुठला असणार आहे, पोटेन्शियल तुमचा हा Q1 चा असणार आहे. म्हणजे सपोज हा डिस्टन्स मी तुम्हाला दिला, मी सपोज म्हणलं R, तर ह्या Q1 चा पोटेन्शियल मला इथं मिळणार. मग मी इथं असं म्हणू शकतो W2 इज इक्वल टू Q2, किंवा पोटेन्शियल पर्यंत लिहितो पोटेन्शियल B ड्यू टू Q1 इंटू Q2, हा Q2 इकडे आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय बघा, W2 इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट B, म्हणजे B वरती पोटेन्शियल मिळालं, कुणापासून मिळालं, Q1 पासून मिळालं. ठीक आहे, पोटेन्शियल ऍट B ड्यू टू Q1 इंटू Q2, कुणावरती वर्क डन केलं, Q2 वरती. ठीक आहे, मग आता एक्सप्रेशन लिहायचं आपल्याला, एक्सप्रेशन बघा बरं काय आहे, W2 इज इक्वल टू पोटेन्शियल ऍट B ड्यू टू Q1, म्हणजे पोटेन्शियल ह्या Q1 चं लिहायचं आहे, Q1 चं लिहायचं म्हणजे काय येणार, 1/4 पाय एप्सिलॉन 0, कोणता चार्ज, Q1. हा डिस्टन्स किती घेऊया, ह्याला मी R12 म्हणतो. का R12 म्हणतो बघा, A चा पोझिशन वेक्टर किती आहे, R1, B चा पोझिशन वेक्टर किती आहे, R2. हे दोघं जोडलेत त्यामुळे मी तरी तो R12, म्हणजे बघा R1 मायनस R2 इज इक्वल टू R12. असा फॉर्म लिहिला तरी चालेल, मॉड मध्ये R1 मायनस R2 इक्वल टू R12. ठीक आहे, कारण इथं 1 आहे, इथं 2 आहे, त्यामुळे 1 2 चा किती आला, R12 आला. येत्या लक्षात, हे अशा पद्धतीने आपण लिहितो. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी आता Q1 आपण R12 इंटू Q2, म्हणजे किती येतंय, W2 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12. हे तुमचं एक्सप्रेशन. बरोबर, हे एक्सप्रेशन सेम आहे का, सेम आहे का, ठीक आहे, सेम आहे का, काय अडचण, समजलं इथपर्यंत. ठीक आहे, हे झालं तुमचं पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्ज. पहिल्या चार्जला वर्क डन किती मिळाला, 0. दुसऱ्या चार्जला वर्क डन किती मिळाला, तर 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12, किंवा तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, AB इज इक्वल टू R12. 1 आणि 2 साठी आपण घेतोय म्हणल्यानंतर 1 2, 1 आणि 3 साठी घेतलं तर काय येणार, 1 3, 2 आणि 3 साठी घेतलं तर काय येणार, 2 3. ठीक आहे, ते पुढे मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, AB चा डिस्टन्स R12, किंवा हे दोन्ही पैकी कुठलेही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, समजलं. टोटल वर्क डन किती येणार, टोटल वर्क डन W इज इक्वल टू टोटल वर्क डन W इज इक्वल टू W1 प्लस W2. W1 किती आहे, 0 प्लस 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12, म्हणजेच 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R12. ठीक आहे, हे वर्क डन, आणि परत ते काय झालं, is stored in the form of potential energy. आलं लक्षात, समजलं. हे झालं 2 पॉइंट चार्जेससाठी. हे झालं 2 पॉइंट चार्जेससाठी. तर रब करू. ओके,
potential energy for system of n point charges. For n point charges, n point साठी तुम्हाला घ्यायचं n point साठी. सपोज चार्जेस आपल्याकडे किती आहेत Q1 Q2 Q3 Q4 कुठपर्यंत Qn पर्यंत. ठीक आहे, Qn पर्यंत हे सगळे कुठे आहेत इन्फिनिटी मध्ये. सगळे कुठे आहेत इन्फिनिटी मध्ये. फिगर हे असं राहणार, बदलणार नाही, फक्त त्याची जागा बदलणार. जागा म्हणजे काय, इथं ए इथं बी, जसं मी म्हटलं इथं सी, इथं मी म्हटलं डी, इथं मी म्हटलं ई. ठीक आहे, असे पॉइंट तुमच्या त्या प्लेन मध्ये वाढत जाणार. ठीक आहे, मग आता परत सगळी प्रोसेस पहिल्यापासून, म्हणजे इथं Q1 कुठं असणार आहे इन्फिनिटी मध्ये असणार आहे, Q2 कुठं असणार आहे इन्फिनिटी मध्ये असणार आहे. ठीक आहे, परत ठीक आहे, ए बी सी डी ई असं तुमचे कुठेपर्यंत जाणार आहेत एन नंबर साठी एन पॉईंट पर्यंत जाणार आहेत. ओके, मग आता मी काय म्हणतोय, Q1 ची जागा कोण आहे ए पॉईंट, Q2 ची जागा कोण आहे बी पॉईंट, Q3 ची जागा कोण आहे सी पॉईंट, Q4 ची जागा कोण आहे डी पॉईंट, आणि हा आपला एन पॉईंट आपण कन्सिडर करूया एन नंबर. ठीक आहे, मग इथं मी म्हणतो एन पॉईंट साठी फॉर एन पॉईंट एन पॉईंट. ठीक आहे, आता ए पॉइंट साठी पोझिशन वेक्टर किती आहे आपल्याकडे R1, बी साठी R2, सी साठी किती येणार, सी साठी येणार R3 वेक्टर, डी साठी किती येणार, डी साठी येणार R4 वेक्टर, आणि ह्या एम साठी किती येणार Rn वेक्टर. कळालं? ठीक आहे, असे प्रत्येकाचे पोझिशन्स तुम्ही फाइंड करू शकता. तुम्हाला माहित आहे Q1 आला की R1 आला, Q2 आला की R2 आला, Q3 आला की R3 आला, Q4 आला की R4 आला, Qn आला की Rn आला. ठीक आहे, ओके, म्हणजे आता त्यांचे पोझिशन्स तुम्हाला समजले. आता काय करायचं आहे, यू हॅव टू ब्रिंग दिस चार्जेस टू देअर पोझिशन्स किंवा टू देअर लोकेशन्स. ठीक आहे, मग त्यासाठी पहिल्यांदा काय करणार, वर्क इज डन ऑन द चार्ज Q1 टू ब्रिंग फ्रॉम इन्फिनिटी टू लोकेशन पॉइंट ए. ठीक आहे, इन्फिनिटी टू ए पॉइंट. ठीक आहे, मग आता कुठला चार्ज पहिल्यांदा इथं नाही, कोणता चार्ज इथं नाही, सगळे चार्जेस आपण इथं आणायचे. मग आता इथं कुठला चार्ज आहे का पहिला, कोणताच नाही. मग Q1 ला ज्या वेळेला मी इथं घेऊन येतोय, मग त्या Q1 ला अपोज करणारा कोण असणार आहे का, इज देअर एनी अदर चार्ज टू अपोज द चार्ज Q1? दुसरा कुठला चार्ज आहे का Q1 ला अपोज करणारा, कोणीही नाही. त्यामुळे पहिला वर्णन आपल्याला Q1 साठी किती मिळेल, तर पहिला वर्णन म्हणजे आपला W1 इक्वल टू 0, as there is no any other charge to oppose the charge Q1. ठीक आहे, आता मी कुठला आणणार, आता मी Q2 आणणार. कुठं आणणार, B वरती आणणार. टू ब्रिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू B पॉइंट, फ्रॉम इन्फिनिटी टू B पॉइंट, W2 is equal to Q2 into V. सेम फॉर्म्युला, W2 is equal to त्या Q1 चं पोटेन्शियल तुम्हाला Q2 वरती मिळालं, तर Q1 ह्या Q2 ला काय करणार आहे, अपोज करणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती वर्णन झालं, आणि Q1 चं पोटेन्शियल इथं मिळालं, आणि वर्णन कोणावरती केलं तर Q2 वरती केलं. ठीक आहे, मग पोटेन्शियल ऍट B ड्यू टू Q1 इंटू Q2. ठीक आहे, मग पोटेन्शियलचं इक्वेशन लिहिलं Q1 आपण R12, तर ह्या दोन्ही मधला डिस्टन्स किती कन्सिडर केला आपण R12, जो आपण AB म्हटला मगाशी. तर ठीक आहे, AB म्हटला तो, मग तुमचं इक्वेशन हे सेम राहिलं. ठीक आहे, हे सेम झालं इक्वेशन तुमचं. आता तुमचा इक्वेशन घ्यायचं ते म्हणजे सी साठी, सी पॉइंट साठी. सी पॉइंट त्याला मी म्हणतो इथं ए पॉइंट, त्याला मी म्हणतो इथं बी पॉइंट. हा आपला सी पॉइंट. सी ला काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. कितवं वर्णन असणार आहे, Q1 वरती पहिला केला तर आपण W1 म्हणलं, Q2 वरती दुसरा केला तर आपण W2 म्हणलं, Q3 वरती करतोय म्हणजे कितवं वर्णन असणार आहे, W3 वर्णन असणार आहे. वर्णन केलं कुठून कुठं, फ्रॉम इन्फिनिटी टू सी पॉइंट, फ्रॉम इन्फिनिटी टू सी पॉइंट. आता बघा
Q3 ला C वरती आणत असताना त्याला अपोज करणारे कोण आहेत? ह्या Q3 ला मी इथं C वरती आणला, या C च्या पॉइंट वरती आणला मी, ठीक आहे. मग त्याला Q3 ला अपोज करणारे कोण कोण आहेत? कोणते कोणते फोर्सेस त्याला लागू होतील? तर एक म्हणजे Q1 चा फोर्स पण त्याला लागू होईल, Q1 पण त्याला अपोज करेल, ऍज वेल ऍज Q2 पण त्याला अपोज करेल. आता हा कुठं जोडला? A आणि C ला जोडला. मग A चा पोझिशन वेक्टर किती आहे? R1. C चा पोझिशन वेक्टर किती आहे? R3. मग हे दोघं जोडल्यामुळे काय झाला? R13. तसा इथं R12, तसा इथं R13. तसंच आणि त्या Q3 ला अपोज करणार कोण आहे? दुसरा चार्ज Q2. तो B आणि C जोडला, त्यामुळे इथं किती आला? R23. समजलं का? येते लक्षात? Q3 ला ज्या वेळेला तुम्ही इथं C वरती आणला तर Q1 पण त्याला अपोज करतोय आणि Q2 पण त्याला अपोज करतोय. येते लक्षात? मग Q1 साठी मला एक वर्क डन केलं पाहिजे आणि Q2 साठी मला एक वर्क डन केलं पाहिजे. म्हणजे ह्या C वरती मला पोटेन्शियल कुणाकुणाचं मिळणार आहे? Q1 चं एक पोटेन्शियल मिळेल आणि Q2 चं एक मला पोटेन्शियल मिळेल. दोन पोटेन्शियल मला मिळतील. वर्क डन कुणावरती करायचं आहे? Q3 वरती. फॉर्म्युला लिहितो मी, W3 is equal to V into Q3. हा फॉर्म्युला मला लिहायचा आहे. जसा मी इथं लिहिला तसंच मला तिथं लिहायचं आहे. W3 is equal to V into Q3. आता पोटेन्शियल लिहायचं मला, पोटेन्शियल. मग मी काय करणार? पोटेन्शियल कुठं बघतो मी? पोटेन्शियल C वरती. पोटेन्शियल ऍट C ड्यू टू कुणापासून? Q1 पासून एक मिळतोय आणि Q2 पासून एक मिळतोय. Q1 आणि Q2 into Q3. कळतंय का? बघा Q1 ला आणताना त्याला अपोज करणार कोण होता का? कोणी नव्हता. त्यामुळे वर्क डन किती मिळाला? 0. Q1 आला. Q2 ला आणताना त्याला अपोज करणार कोण आहे? Q1. बरोबर. Q1 अपोज करतोय, Q1 चं पोटेन्शियल Q2 वरती मिळालं, त्यामुळे काय म्हणतात? पोटेन्शियल ऍट B ड्यू टू Q1. ठीक आहे. आता मी Q3 ला घेऊन येतोय, Q3 ला घेऊन येतोय म्हणजे Q1 पण त्याला अपोज करतोय आणि Q2 पण त्याला अपोज करतोय. Q1 पण त्याला म्हणतोय येऊ नकोस, Q2 पण म्हणतोय येऊ नकोस. म्हणजे ह्याचा पोटेन्शियल मला इथं मिळेल, ह्याचा पोटेन्शियल मला इथं मिळेल. त्यामुळे पोटेन्शियल मला काय मिळालं? पोटेन्शियल ऍट C ड्यू टू Q1 अँड Q2. मग आता एक्सप्रेशन लिहायचं 2. मग आता काय येणार बघ? 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q1 हा डिस्टन्स किती आहे ना? R13. ठीक आहे. प्लस 1/4 पाय एप्सिलॉन 0 आता कुठला येणार? Q2 R23. Q2 अपॉन R23. ठीक आहे. हे झालं पोटेन्शियल. Q1 पासून मिळालेलं C वरती आणि Q2 पासून मिळालेलं C वरती. आणि पुढे काय येणार? इंटू Q3. इंटू Q3. समजलं का? ठीक आहे. आता बघा मी काय करतो. एक म्हणजे 1/4 मी कॉमन घेतो. वन अपॉन 4πε0 कॉमन घेतला. आता Q3 मल्टिप्लाय केला, Q1 इंटू Q3. Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q3 तो मल्टिप्लाय केला, Q2 Q3 अपॉन R23. ठीक आहे. हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. ठीक आहे. समजलं इथं पर्यंत? कळालं का? कळालं? एक लक्षात ठेवायचं, इथं ज्या चार्जेसला नंबर असतील तोच नंबर तुम्हाला इथं मिळणार. 1 2 1 2 2 3 2 3. बघा बरं, 1 3 1 3 2 3 2 3. आलं लक्षात? ते डोक्यात राहिलं तुमचं इक्वेशन चुकत नाही. आपलं कॉमन सेन्स. ओके. कळालं इथं पर्यंत? हे झालं C साठी. आता डायरेक्टली आपण M साठी फाइंड करूया. डायरेक्टली M साठी म्हणजे आता मी जर D ला Q4 जरी आणला तर त्याला अपोज करणारे किती जण आहेत? Q3 आणताना Q1 आणि Q2 त्याला अपोज केला. Q4 आणताना अपोज करणारे किती आहेत? साहजिकच आता 3 जण असणार आहेत.
Q1 त्याला अपोज करेल, Q2 त्याला अपोज करेल, Q3 अपोज करेल. म्हणजे मला D वरती पोटेन्शियल किती मिळणार? D वरती ह्या तिघांचं पोटेन्शियल मिळणार. ज्यावेळी Q2 ला आणलं त्यावेळी ह्याचा पोटेन्शियल मिळाला, Q3 आणलं त्यावेळी ह्या दोघांचा पोटेन्शियल मिळाला. आता Q4 आणलं तर ह्या तिघांचा पोटेन्शियल तुम्हाला तिथं मिळणार. येतं लक्षात? म्हणजे आता इथे Q4 आणला की Q1 चा एक पोटेन्शियल, Q2 चा एक पोटेन्शियल, Q3 चा एक पोटेन्शियल, असे 3 पोटेन्शियलचे इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे किती येणार? 1/4πε0 Q1/R14 प्लस 1/4πε0 Q2/R24 प्लस 1/4πε0 Q3/R34. येते लक्षात? मग आता डायरेक्टली आपण n साठी जाऊया. मग आता n ला कोणता चार्ज येणार? Qn येणार. इथला डिस्टन्स किती आहे? Rn. ठीक आहे. मग आता बघा कॅपिटल आहे, इथं पण आपण कॅपिटल करू Rn. ठीक आहे. आता बघा फॉर n Wn आला वर्क डन कुठून कुठं? फ्रॉम इन्फिनिटी टू n पॉइंट. इन्फिनिटी पासून कुठं आणतो त्याला? n पॉइंट साठी आणतोय. आता वर्क डनचा फॉर्म्युला काय येणार? हा फॉर्म्युला Wn is equal to V into Qn. Wn is equal to V into Qn equal to potential at n due to Q1 Q2 कुठपर्यंत? Qn च्या अगोदरपर्यंत म्हणजे Qn minus 1. ठीक आहे. आणि इथे काय येणार? Qn minus 1. का इथं पर्यंत? ठीक आहे. म्हणजे आता हे तुमचे कुठपर्यंत जाणार? n पर्यंत जाणार. n पर्यंत. ठीक आहे. कळालं? आता डायरेक्ट इक्वेशन घेऊया आपण. हे करू. बघा काय ना Wn is equal to आता 1/4π जागी मी फक्त k लिहितो. k Q1 upon R1n plus k Q2 upon R2n plus k Q3 upon R3n. ठीक आहे. असं कुठपर्यंत जाणार? प्लस k Qn minus 1 upon Rn n minus 1. सॉरी इथे येणार R. बरोबर. येते लक्षात? आणि हा झाला तुमचा पोटेन्शियल इनटू कुठला चार्ज येणार? वर्क डनचा Qn चा येणार. ठीक आहे. मग आता k ला मी कॉन्स्टंट बाहेर काढतो. k कॉन्स्टंट बाहेर आला, राहिले किती? Qn मल्टिप्लाय होणार म्हणजेच Q1 इंटू Qn अपॉन R1n. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस Q2 Qn अपॉन R2n प्लस कुठपर्यंत? k Qn minus 1 Qn ते येणार नाही, ते कॉमन काढला आपण. इथे येणार Rn. बरोबर होते n minus 1. ठीक आहे. हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. कळालं इथपर्यंत? समजलं? तुम्हाला आता लेक्चर समजलं असेल, काही डाऊट नसेल. ओके. ठीक आहे. मग अशा पद्धतीने हे आपले 2 पॉइंट आजचे संपतात. म्हणजे इक्विपोटेंट सरफेस बघितलं, त्याचबरोबर पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू सिस्टम ऑफ 2.4 साठी आणि n.4 साठी.
तसंच तुम्ही आता मी जसं म्हणलं डी साठी Q4 आणतोय, Q4चं पण इक्वेशन तुम्ही लिहू शकता या पद्धतीने. ते ट्राय करा. मला वाटते नोट्समध्ये तुम्हाला Q4 साठी लिहून दिलंय, Qn साठी तुम्हाला इथे लिहून दिलंय. ठीक आहे. आता राहिलेले पॉईंट उद्या लेक्चरला घेऊया. होप सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर जर आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे. काही डाऊट असेल तर प्लीज व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, डाऊट असेल तर प्लीज विचारून घ्या. ओके, थँक्यू.